नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत सम्यक संबुद्ध व तसेच चार आर्य सत्य, आर्य अठ्ठांगिक मार्ग व तसेच त्या आर्य अठ्ठांगिक मार्गावरून 37 बोधिपक्षीय धर्म याचं संशोधित करून याचं उत्तम निरीक्षण परीक्षण करून दुःखमुक्तीचा मार्गाचं संशोधन करणारे भगवान तथागत सम्यक संबुद्ध प्रथमतः त्यांच्या चरणाला पंचांग प्रणाम करतो, अभिवादन करतो व तसेच पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्या अंगावर कधीही सोनेरी पहाट पाहायला मिळत नव्हती, ज्यांच्या माध्यमातून तुमचा आमचा दिवस हा रोजचा सोनेरी उगवला जातो, ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या धम्म कार्याला, त्यांच्या धम्म चळवळीला, त्यांच्या धम्म क्रांतीला रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समर्पित भाव ठेवतो व तसेच त्यांच्या कार्याला अभिवादन सुद्धा करतो. ज्यांच्या माध्यमातून मी घडलो ते म्हणजे माझे उपाध्याय गुरुवर्य परमपूज्य ज्ञानज्योती महास्तवीर. त्यांच्या सुद्धा चरणाशी अभिवादन करतो व तसेच पुण्यक्षेत्र असणारा भिक्खू संघ त्यांना सुद्धा अभिवादन करून तसेच धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक तथा उपासिकांना सर्वप्रथम आपणा सर्वांना खऱ्या अर्थाने सर्व दायक दायिका उपासक उपासिका त्या सर्वांना सर्वप्रथम बुद्ध जयंतीच्या, ज्याला आपण वैशाख पौर्णिमा म्हणतो, त्याला त्रिगुणी पौर्णिमा सुद्धा आपण म्हणतो, वैशाख पौर्णिमा म्हणतो, त्या पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दायकांनी दायकांनो, उपासकांनी उपासिकांनो, आजचा दिवस म्हटला की लय आनंदाचा. जे जे बौद्ध परंपराला मानणारे जे देश आहेत त्या देशामध्ये हा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्लासात, आनंदात आणि कुठे ना कुठे उत्तम दिशा आणि दशा देणारा असतो. तसाच भारतात सुद्धा हा बुद्ध जयंतीच्या सुंदर असा कार्यक्रम प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक राज्यात सुद्धा साजरे करतात. जे भगवान बुद्धाच्या समतेच्या विचाराला मानतात, निश्चित ते उत्तम पद्धतीने साजरा करतात. दायक दायिकांनो, आज येण्याचं कारण म्हणजे अनेक उपासक उपासिका, दायक दायिका काल चंद्रपूरला असताना अनेक प्रश्न होते काही दायकांचे. त्या प्रश्नाला अनुसरून आता वाटलं की थोडंफार दायक दायिका आहेत तर थोडीफार धम्मदेशना देता यावी, तर त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत इथपर्यंत आलोत. तर निश्चित थोडीफार छोटीफार मला जेवढं धम्माचं समजते मी तेवढं आपल्यापर्यंत मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. माझे सर्व दायक दायिका, आज सर्वांचं उपसत असेल या उपसताच्या पर्वावर, परंतु आजचा दिवस हा एकमेव फक्त बुद्ध जयंतीचा जरी असेल, वैशाख पौर्णिमेचा असेल, पण तरीसुद्धा आपल्यासाठी ह्या 3 महत्त्वाचे सण आजच्या एकाच दिवसाला आलेले आहेत. ते म्हणजे आजचा 1 मे दिवस बघितला
विचार जर केला तर खऱ्या अर्थाने कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. हे जे काही आमचे कामगार बंधू, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो, मग ते शेतकरी बंधू असो, ते कारखानदार बंधू असो, की मग ते अ, अ, कोणत्या शासकीय कर्मचारी असो, त्या सर्वांना, ते सर्वजण जो 8 तासाचा वेळ जो ठरवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आधी 12 तास होता, पण 8 तास तुम्हा सर्वांना कामाचा कायद्याच्या चौकटीत तरतूद करून देणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या कामगारांचा पाठीचा कणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आजचा दिवस कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. दुसरं, आज तो दिवस आहे 1 मे. याच दिवसाला महाराष्ट्र दिवस, ज्या महाराष्ट्राच्या दिवसाला आम्ही सर्व फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून समजला जातो. संतांची चळवळ लाभलेला महाराष्ट्र. तर आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. आपणा सर्वांना त्या दिनाचे सर्वांना शुभेच्छा देतो आणि थोडंफार धम्माला अनुसरून बोलतो. काल अचानक एक प्रश्न एका उपासिकेने विचारला. चंद्रपूरला असताना काल एका ठिकाणी एका विहारात कार्यक्रम असताना एक लहानशी चिमुरडी उपासिका बोलली की भंतेजी उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या पर्वावर काल उद्या जे आहे ते मी तिला विचारलं की बाई उद्या कोणती पौर्णिमा आहे. तिने सांगितलं की भंतेजी उद्याची बुद्ध पौर्णिमा आहे. मी म्हटलं चांगलं आहे तो सांगितलं तर, पण मग मी तिला हेही विचारलं, दायकांनो काय घडलेलं आहे नेमकं, या दिवसाला नेमकं घडलेलं काय आहे. तर अतिशय तिने नम्रतेने सांगितलं त्या लहानशा चिमुरड्या पोरीनी की भंतेजी काल म्हणजे उद्या या वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध छोटे म्हणून जन्माला आले, असं त्या लहानशा चिमुरड्या पोरीने सांगितलं. हे सर्व करत असताना, हे सर्व बघत असताना दायकांनो काही गोष्टी मार्मिक असतात धम्माच्या, आणि ते मला तुम्हाला सांगण्यात अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं, आजचा जो बुद्ध जयंतीचा वैशाख पौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवसाला आपण समजून घेऊ. मी समजवण्याचा प्रयत्न करतो. त्रिगुणी पौर्णिमा आपण म्हणतो. त्या पौर्णिमेला आपण उत्तम पद्धतीने सेलिब्रेट करतो, साजरी करतो, पण ती कशी केली पाहिजे याचंही एक मार्मिक कारण आहे. पण असो, आपण थोडाफार माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करू. आपण बघितलं असाल, हीच ती पौर्णिमा आहे. याच पौर्णिमेला सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म जो होतो तो याच दिवसाला होत असतो दायकांनो. तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमेचा. पुन्हा हाच तो दिवस आहे, याच दिवसाला सिद्धार्थ बोधिसत्व जे असतात, जे 29व्या वर्षी गृहत्याग करून निर्वाणाचा म्हणजे सुखाच्या मार्गाचं संशोधन करण्यासाठी निघतात. तर याच दिवसाला त्यांना बोधिसत्वातून ते सम्यक संबुद्ध प्राप्ती होते. तो दिवस म्हणजे हाच वैशाख पौर्णिमेचा. पुन्हा दायकांनो, हाच तो दिवस आहे, याच दिवसाला भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी आपलं महापरिनिब्बाण केलं, म्हणजे आपलं शरीरही सोडून दिलं. तो दिवस म्हणजे या महापरिनिब्बाणाचा दिवस. म्हणून या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असं म्हटलं जाते आणि बघितलं जायचं इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाची. आणि जगामध्ये तुम्ही जर विचार केला असेल दायकांनो, उपासक आणि उपासिकेंनो, जेवढे पौर्णिमा असतील त्या पौर्णिमेचा चंद्र जेवढा लख्ख नसतो, पण आजच्या दिवसाचा जो पौर्णिमेचा चंद्र तुम्हाला तुमची सावली हुबेहूब तशीच दिसते, तो दिवस म्हणजे आज वैशाख पौर्णिमेचा दिवस. आज पुन्हा तुम्हाला सांगतो, जगामध्ये प्राण्यांची जे काही मोजमाप केली असते, तर मोजमाप करण्याचा वेळ आणि दिवस म्हणजे तो बुद्ध जयंतीचा असतो. कारण आणि जगामध्ये वाघाची मोजमाप, वाघांची संख्या मोजणीचं जे एकमेव जे आहे ते एकमेव जे वाघांचं जे एकमेव हे आहे, तर ते म्हणजे बुद्ध जयंती. त्या बुद्ध जयंतीच्याच पर्वाच्या निमित्ताने
अनेक अनेक लोक, भारतातले जगातले अनेक लोक वाघाची सुद्धा, प्राण्यांची सुद्धा मोजमाप करत असतात. का? कारण या पौर्णिमेला लख प्रकाश असतो. असो, आपण सर्वप्रथम चॅप्टर नंबर 1ला घेऊया. कालच्या मुलींनी, लहान मुलींनी जो प्रश्न विचारला, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला असं वाटलं की मी त्यांना उत्तर द्यावं. तर काल अपुरा वेळ होता, त्याच्यामुळे मी काय देऊ शकलोच नाही. सर्वप्रथम 1 म्हणजे बोधिसत्वाचा जन्म. आता तर तुम्ही बघितलं असाल, माझ्या बाजूला एक बोधिसत्वाची हे आहे, एक छोटंसं मूर्ती आहे आणि प्रतिबिंब आहे. त्या मूर्तीला बघितलं असेल तर तुम्हाला भगवान तथागत सम्यक संबुद्धाचं लहानपण आठवलं असेल की सम्यक संबुद्ध लहान असताना असे असतील. तर सर्वात आधी आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात महत्त्वाचं दायकांनो काय असते की बुद्ध शासनामध्ये जे कोणी बुद्ध असतात, ज्यांना बुद्ध बनायचं असते, जे बोधिसत्व असतात, ज्या बोधिसत्वाचा शेवटचा जन्म त्यांना जर घ्यायचा असेल तर ते सर्वात आधी असाच काही जन्म घेत नाही. कारण त्यांना जर जन्म घ्यायचा असेल तर त्यांना अनेक जीवनात संकल्प करावा लागतो, अनेक जीवनामध्ये पारमितेचा अभ्यास करावा लागतो, अनेक जीवनात शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करूनच ते बोधिसत्व सम्यक संबुद्ध होत असतात. जसं हे जे सिद्धार्थ गौतम जे आहेत, हे जे बोधिसत्व असताना यांनी दीपंकर बुद्धाच्या कालखंडात संकल्प केला होता. सुमेध त्यावेळेस त्यांचं नाव असताना त्यांनी संकल्प केला होता की मला सुद्धा तुमच्यासारखं तेजमय, मला सुद्धा तुमच्यासारखं लक्षणयुक्त, मला सुद्धा तुमच्यासारखं प्रभावशाली, मला सुद्धा जन्मग्रहण करायचा आहे. तर मी तसा बुद्ध बनू शकतो काय? तर त्यावेळेस दीपंकर बुद्धांनी बोलले होते, अरे सुमेधा, येणाऱ्या म्हणजे 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर तुझा जन्म होईल आणि शेवटचा जो जन्म आहे तो जो जन्म आहे तो तुझे वडील शुद्धोधन राहतील आणि तुझी आई महामाया राहील. तर या दरम्यान एवढी पारमितेचा संग्रह करत म्हणजे दीपंकर बुद्धाच्या कालखंडापासून जन्मग्रहण करत कुशल कर्म संपादित करत पारमितेचा अभ्यास करत या सिद्धार्थ बोधिसत्वाने हा जो आहे जन्म जो आहे हा शेवटचा जन्म घ्यायचा. आता महत्वाचं विचार जर केला दायकांनो, उपासकांनी उपासिकेनं तुम्हाला समजण्यासाठी विचार जर केला तर कोणतेही बोधिसत्व, कोणतेही असो, ज्या बोधिसत्वाचा शेवटचा जन्म म्हणजे बुद्ध बनण्याच्या त्या कक्षेत आता आलेत, तर सर्वात महत्वाचं एक असते की ते असे काही जन्मग्रहण करत नाही. सर्वात आधी काही सत्व लोक असतात, ते सर्वात आधी जाऊन त्यांना याचना करतात. ते म्हणतात, हे बोधिसत्वा की आता आपण शेवटचा जन्म घेऊ शकता. न त्यानंतरच ते बोधिसत्व जे असतात हे शेवटचा जन्म घेतात. आता घेत असताना हे बोधिसत्व जे असतात, हे बोधिसत्व अतिशय महत्वाचं मार्मिक 5 गोष्टी बघत असतात. 5 गोष्टी दायिका समजलं पाहिजे. 5 गोष्टी कोणकोणत्या? सर्वात महत्वाचं जन्माचा वेळ. दुसरं, जन्म ग्रहण करण्यासाठी द्वीप. तिसरं की जन्म ग्रहण करत असतानाची जागा. चौथं, जन्म ग्रहण करत असताना कुळ, कोणत्या कुळात जन्म घ्यावं. आणि 5वं की जन्म देणारी आई. हे 5 गोष्टी ते तपासत असतात आणि ते तपासल्यानंतरच ते व्यक्ती, हे जे बोधिसत्व असतात, हे जे सम्यक संबुद्ध असतात, हे जन्म घेत असतात. आता समजून घेऊ. 5 तुम्हाला सांगितलेच आहे. 5 म्हणजे एक पहिलं की सर्वात आधी बोधिसत्व जन्मग्रहण करायच्या वेळेस सर्वात आधी वेळ बघितला जातो, 1 नंबर. दुसरा नंबर बघितला जातो द्वीप, कोणत्या द्वीपमध्ये जन्माला यावं, हे 2 नंबर.
तिसरं नंबर बघितलं जाते कोणत्या जागेवर जन्म घेतला पाहिजे ते बघितलं जाते. चौथं कोणत्या कुळात जन्माला यायचं आहे ते बघितलं जाते. आणि पाचवं जे जे म्हणजे कोणती आई जन्म देईल ते सुद्धा सर्व बघितलं जाते. आणि त्यानंतरच हे बोधिसत्व जे असतात हे जन्माला येत असतात. आता जन्माला काय सर्वसाधारण येत नसतात. आता समजून घेऊया. आपण आता भगवान बुद्धाचा म्हणजे बोधिसत्वाचा जन्माचा जो वेळ असतो हे समजून घ्या. म्हणजे कमीत कमी लोकांची आयु मर्यादा म्हणजे लोकांची वय मर्यादा 100 पेक्षा जास्त असेल, मिनिमम 100 पासून ते 1,00,000 वर्ष जर असेल तेव्हा सम्यक संबुद्ध जन्माला येतात. तुम्ही म्हणाल भंतेजी 1,00,000 पेक्षा जास्त जर असेल तर का जन्माला येत नाही, काय कारण आहे? तर कारण असं की जर 1,00,000 पेक्षा जास्त जर लोक जगत असतील तर त्यांना दुःख म्हणजे काय आहे हे त्यांना कळणारच नाही. आणि ते आयुष्यात सुखमय जीवन जाईल त्यांचं. आणि त्यांना तो दुःख म्हणजे काय आहे आणि का त्याचं चिंतन केलं पाहिजे हा त्याला वेळच मिळणार नाही. म्हणून भगवान बुद्ध जे बोधिसत्व असतात, ज्यांना बुद्ध बनायचं असते, ते लोकांची वयमर्यादा निदान कमीत कमी 1,00,000 वर्ष आणि वयमर्यादा असेल आणि 100 असेल मिनिमम, तेव्हाच ते जन्माला येत असतात. आणि जन्म घेऊन खऱ्या अर्थाने 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि धम्मचक्र प्रवर्तन गतिमान करतात, अन्यथा करत नाही. तुम्ही इतिहासात जर बघितलं असेल का कुसंद, कोनागमन, कश्यप, वेसबुद्ध हे जे बुद्ध आहेत, हे बुद्ध नेहमी त्यांची वयमर्यादा जी होती ही 100च्या वर होती आणि लाखाच्या आतमध्ये होती, तेव्हाच त्यांनी जन्म ग्रहण केले. आता जर तुम्ही म्हणाल की भंतेजी 99 वर्ष असेल तर का जमणार नाही, याचं कारण असं, एखाद्या सम्यक संबुद्धाला व्यक्ती हे फार कमी वेळ मिळतात आणि त्यावेळेस दुःख खूप जास्त असते. आणि दुःख जास्त असल्यामुळे लोक सुखाच्या मार्गाने वाटचालच करण्याचा प्रयत्न करत नाही. ते लोक दुःखातच जास्तीत जास्त रममान राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे समजण्याचा जर विचार जर केला तर अकुशल कर्म करणारे जास्त असतात आणि जे जास्त म्हणजे जास्त म्हणजे वयमर्यादा जर असेल तर समजून जायचं त्यांचं कुशल कर्म जास्त असेल. म्हणून तेव्हा कुठे तेच बोधिसत्व जे असतात हे शेवटचा बुद्ध बनण्याची प्रक्रियेमध्ये ते तेव्हाच जन्म घेत असतात. म्हणून समजून घेतलं पाहिजे आपण, बोधिसत्व केव्हा जन्माला येतात की जेव्हा लोकांची वयमर्यादा 100 आणि जास्तीत जास्त 100 ते लाखाच्या आतमध्ये असेल तेव्हाच. त्याच्यावर जर असेल तर अजिबात ते जन्माला येत नाही, कमी असेल तर जन्माला येत नाही. हे समजून घेतलं पाहिजे. दुसरं, ज्या वेळेस बोधिसत्व जन्माला येत असतात ते द्वीप निवडत असतात. कोणत्या द्वीपात मी जन्म ग्रहण करावं, द्वीप निवडत असतात. आता द्वीप कसं निवडायचं? आता पूर्व द्वीप आहे, पश्चिम द्वीप आहे, दक्षिण द्वीप आहे आणि पुन्हा उत्तर द्वीप आहे. असे अनेक द्वीप आहेत. हे द्वीप निवडत असताना तुम्हाला समजलं पाहिजे, हे जे सम्यक संबुद्ध, हे जे बोधिसत्व जे आहेत, हे जन्मग्रहण करत असताना यांनी पूर्वही द्वीप निवडला नाही, पश्चिमही द्वीप निवडला नाही, यांनी दक्षिण द्वीप निवडला. दक्षिण द्वीप हा. आणि तुम्ही बघितलं असाल कोणतेही बुद्ध असो, म्हणजे आता तुम्ही या कल्पामध्ये जर बघितलं असाल तर जे म्हणजे ककुसंदक असो, कोनागमन असो, कश्यप बुद्ध असो आणि सिद्धार्थ गौतम असो, हे सर्व यांनी जे आहे हे, आणि जे पच्चेक बुद्ध असतील हे सुद्धा जन्म या दक्षिण द्वीपावरच जन्माला येत असतात. हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणजे द्वीपही निवडलं एका बोधिसत्वानं बुद्ध व्हायचं असेल तर, नंतर मग ते काय निवडत असतात? जागा निवडत असतात. आता जागा निवडत असताना बघा, एक लक्षात घ्या दायकांनो,
जागा निवडत असताना अनेक लोकांमध्ये ती गैरसमजही होत असते की जागा निवडत असताना बोधिसत्व जन्माच्या वेळेस इकडे तिकडे जन्माला येऊ शकतात, परंतु परंतु त्यांना जर बुद्ध बनायचं असेल तर बुद्धाचं जे सेंटर लाईन आहे, केंद्रबिंदू आहे, ते बोधगया जे आहे, ते बोधगयाच हे सेंटर लाईन आहे. जे जे बुद्ध झाले, जे जे बुद्ध होतील आणि जे जे बुद्ध भविष्यातही होतील आणि आहेत, ते सर्व बुद्ध फक्त न फक्त केवळ न केवळ फक्त ह्या बुद्धगयालाच, या बोधगयालाच हा सेंटर लाईन आहे. इथेच ते लोक जन्माला येत असतात. दायकांनो, तुम्ही सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे. आणि ककुसंद, कोनाकमन, काश्यप बुद्ध आपण जर बघितलं, त्यांचं जन्माचं जर बघितलं जागा, हे नेपाळच्याच साईडला आजूबाजूलाच यांनी जन्म घेतला. पण या सिद्धार्थ गौतमानी जे जन्म घेतला तो कुठे घेतला? तो म्हणजे त्यांचं केंद्रबिंदू ठरलं आपलं लुंबिनी वन आणि शालवृक्ष हे त्याचं केंद्रबिंदू ठरलं. आणि त्या केंद्रबिंदूतच त्यांनी बोधिसत्वानी आपला जन्म ग्रहण केला. आणि बघा, जे जे बुद्ध असतील, जे जे मी आधीच सांगितलं, बोधिसत्वाचा जन्म इकडे तिकडे होऊ शकतो, पण बुद्ध जे असतात ते फक्त ना फक्त बुद्धगयालाच होत असतात. हे आपण सर्वात आधी समजून घेणं काम आहे, कारण बोधिसत्व तसंच ठिकाण निवडतही असतात. नंतर आपण जर बघितलं की जे बोधिसत्व जन्माला येतात ते कुळातही जन्माला येतात. आता उच्चवर्णीय कुळामध्ये जन्माला येतात का? कारण जन्माला येत असताना त्यांना कोणत्याही गोष्टीचा मान अपमान सहन करता न यावा म्हणून त्यांना, आणि कोणीही त्यांना कोणत्याही पद्धतीने हिणवलं नाही पाहिजे म्हणून निसर्ग त्यांना चांगल्या कुळातच जन्माला घालते, जेणेकरून ते समतेचे प्रवर्तक तयार होतील. म्हणून आता बघा ना, आता बुद्ध हे जे हे जे बोधिसत्व आहेत, हे जास्तीत जास्त उत्तर प्रांतातच जन्माला आले. आता उत्तर प्रांत जर बघितला तर तिथे शाक्य आहेत, कोलिया आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर ते क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आले. आता क्षत्रिय कुळ म्हटलं तर त्या कालखंडात सर्वात जास्त उच्च कोटीचं कुळ समजलं जायचं, उच्च कोटीचं. आणि उच्च कोटीचं कुळ तर समजलं, पण समजल्यानंतर दायकांनो, ते उच्च कोटीचं कुळ जरी असतील पण त्याच्यामध्येही हे होतं की कोलीय वंश आणि शाक्य वंश हे दोन्ही कुळ उच्च होते, आणि त्याच्यामध्ये कोलीयपेक्षा शाक्य वंश हे जास्त उच्चवर्णीय होते. म्हणून बोधिसत्वानी जन्मग्रहण करत असताना शाक्यवंशीयच कुळ हे निवडलं होतं. तर म्हणून त्यांचा जन्म जो आहे तो शाक्य कुळातच त्यांचा जन्माला आला. म्हणून बोधिसत्व जे असतात हे कुळही निवडत असतात. आणि पाचवं, आपली आई. आपली जी आई जी असते, ही आई जी आहे, ही आई सुद्धा हे बोधिसत्व निवडत असतात. काल त्या दिवशी एका कार्यक्रमात होतो मी, अकोल्याला गेलो असताना एका लहानशा चिमुरडीने मला चिवर भिक्षापात्र अष्टपरिष्कार दान दिलं. आणि ती मला म्हणते की भंतेजी, मी जे काही दान देतो आहे, हे दान देत असताना मी असा संकल्प करतो आहे की मी सुद्धा येणाऱ्या जीवनामध्ये मी सुद्धा सम्यक संबुद्धाला जन्म देईल. मी तिला विचारलं, अतिशय हसून विचारलं, का ग उदाईके, तुला कोणी सांगितलं असं म्हणायला? तर ती बोलली की माझी आई मला नेहमी सांगते की तू दान देत असताना उत्तम संकल्प केले पाहिजे. मी म्हटलं, मी एकदम आश्चर्यचकित झालो की काय आमच्या लहान लहान चिमुरड्या दायिका की ते धम्माच्या क्षेत्रात जे काही दानादी कुशल कर्म करतात ते संकल्प करून करतात, आणि दान हे संकल्पयुक्तच असलं पाहिजे. तर निश्चित मी कौतुकही केलं, पण मुळात ते समजावूनही सांगितलं, दायकांनो, एखाद्या बोधिसत्वाला जन्म देणं हे साधारण गोष्ट नाही आहे. आता का गोष्ट नाही आहे? कारण ही जी महामाया आहे, ह्या महामायाने फक्त आज संकल्प केला आणि उद्या बाळाला जन्म दिला असं अजिबात नाही. हे समजून घ्या, अजिबात नाही. ही जे महामाया आहे, हिने पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडात, म्हणजे ज्या वेळेस शिवली भंतेजीची आई
म्हणजे सुप्पवासा ही तेव्हा होती आणि तेव्हा महामाया सुद्धा होती. आणि एका पद्मोत्तर बुद्धाच्या धम्मदेशनेतून ती एवढी ती बुद्धाच्या संदर्भात, बुद्धाच्या आईच्या संदर्भात त्याचे जेव्हा गुणविशद करतात, तेव्हा ही जे महामाया ही हात जोडून धम्मदेशना पद्मोत्तर बुद्धाची ऐकत असते आणि ऐकता ऐकता ती संकल्प करते की एवढं सुंदर असं सम्यक संबुद्धाचं बोधिसत्वाचं जीवन असते, तर मी का ना होईना मी सुद्धा एखाद्या जीवनामध्ये बोधिसत्वाला मी सुद्धा जन्म देईल. आणि तेव्हापासून म्हणजे महामायेनी पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडापासून म्हणजे निदान कमीत कमी 1 लाख कल्पापासून ती दायिका, ती उपासिका 8 शिलेचं पालन करत आली, शिलेचं आचरण करत आली. आणि शील कोणतं? अखंड शील, म्हणजे न तुटणारं शील, आर्य उपोषित शील ती जेव्हा पालन करत होती आणि पालन करत करत तिने कुशल कर्म संपादित केलं, दानशील भावनेचा अभ्यास केला आणि मग तेव्हा कुठे तिच्या पारमिता पुष्ट झाल्या. आणि एखाद्या बाळाला बोधिसत्वाला जर जन्म द्यायचा असेल तर त्या आईमध्ये 13 गुण असणं आवश्यक आहे. एखाद्या 13 गुणावर एखाद्या वेळेस आपण चर्चाही करू, पण दायकांनो साधारण गोष्ट नाही आहे एखाद्या बोधिसत्वाला आपल्या गर्भात ठेवणं. कारण एवढं अतिशय प्रभावशाली बाळ, ज्यांच्या जीवनामध्ये एवढ्या 30 पारमितेचा डोंगर रचत आलेला तो बोधिसत्व, आणि एवढा पारमितेचा आणि जीवनामधून अनेक जीवनात तो कुशल कर्म संपादित करत आला, तर त्या व्यक्तीचं कुशल कर्म किती महत्त्वाचं असेल, त्याचं किती मोठं बल असेल. आणि त्या बल जर मोठं असेल तर आई सुद्धा तशी प्रभावशालीच असली पाहिजे, शीलवान असली पाहिजे, गुणवान असली पाहिजे, धम्मवान असली पाहिजे, प्रज्ञावान असली पाहिजे. आणि निश्चित ते बल जे होतं हे महामायेमध्ये होतं. म्हणून ज्यावेळेस महामाया ज्यावेळेस निघाली, म्हणजे कपिलवस्तीवरून आता तिचा वेळ झालेला होता आणि तिला असं वाटलं की आता काही दिवसात माझी प्रसूती होईल. लगेच ती निघाली आणि निघता लुंबिनी वनाच्या जवळ ती थांबली. आणि थांबल्याबरोबर ते वातावरण एवढं सुंदर होतं, प्रफुल्लित होतं आणि मनरमणीय होतं. त्या वातावरणात ती बघते जेवढे प्राणी मात्रा आहे, हे सर्व प्राणी मात्रा खूप आनंदाने हसत खेळत होते. तिला असं वाटलं की मी काही वेळ तिथे आराम करावं आणि मग वाटलं तर मी माझ्या माहेरी जावं, असं महामायेला वाटलं. दायकांनो, ज्यावेळेस या महामायेने ज्यावेळेस त्या केंद्रबिंदूवर ज्या लुंबिनी वनामध्ये ज्या शाल वृक्षाजवळ तिने आपला पाय खाली ठेवला आणि खाली ठेवल्याबरोबर ती थोडा वेळ चालत गेली शाल वृक्षाच्या जवळ. आणि जवळ गेल्याबरोबर तिला प्रसूती वेदना ह्या सुरू झाल्या. आणि सुरू झाल्याबरोबर ज्या पद्धतीने त्या प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि सुरू झाल्याबरोबर शाल वृक्षांचा फांद्यांचा तो आधार घेतला आणि आधार घेऊन तेव्हा त्या बाळाचा जन्म. आता तिला असं वाटलं की आता मला माहेरी जाता येणार नाही, कारण आता मला बाळाला जन्म द्यावा लागेल. निश्चित त्या जन्माच्या वेळेस त्या जन्माची अनेक लोक थोडंसं विचाराधीन असतात किंवा विचारत असतात की जन्माची कालखंड, जन्माचा वेळ कसा होता भंतेजी. तर जन्माच्या वेळेस दायकांनो हे समजून घ्या, ज्या वेळेस बोधिसत्वाचा जन्म होत असतो तर त्या दरम्यान एक गोष्ट नेहमी असते की एक तर ज्यावेळेस बोधिसत्व जन्माला येत असतात त्यावेळेस 1-2 चक्रवाल नाही तर कमीत कमी 10,000 चक्रवाल कमीत कमी कंपित होतात, हादरतात. मी तुम्हाला दायकांना नेहमी सांगतो की 6 वेळेस हे भूमिकंपन होत असते. 6 वेळेस ही भूमी कंपित होते. का? कारण सत्पुरुषाचं, महापुरुषाचं वजन पडते या पृथ्वी तलावर. आणि जेव्हा ते वजन पडते तर 1-2 चक्रवाल नाही, 31 प्रकारचे प्लॅनेट, 10,000 चक्रवाल हे काय असतात, हादरतात. आता हेच हादरणं, ही फक्त भूमी हादरणं असं नाही. हे फक्त हे समुद्राच्या लाटा हे ओथंबून वाहत असतात. लाटा खूप ओसाड पद्धतीने, वारा एकदम वाहत असतो. म्हणजे
उलथापालथ ज्या पद्धतीने होते तशीच होत असते, कारण सत्पुरुष हा जन्माला येत असतो. 10,000 चक्रवाल, मी अनेकदा देसनेमध्ये बोललो की 10,000 चक्रवाल, पण हे 6 वेळेस ही पृथ्वी हादरत असते. ती म्हणजे केव्हा? की ज्यावेळेस बोधिसत्व आपल्या आईच्या गर्भात प्रवेश करतात तेव्हा ही पृथ्वी काय करते, ही जी भूमी आहे ही कंपन पावते. दुसऱ्यांदा ज्यावेळेस बोधिसत्व जन्माला येतात त्यावेळेसही ही भूमी काय होते, कंपन पावते. 2. तिसऱ्यांदा ज्यावेळेस सिद्धार्थ बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात त्यावेळेस सुद्धा ही पृथ्वी काय करते, हादरत असते. आणि ज्यावेळेस हे बोधिसत्व ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन करतात त्यावेळेसही हे पृथ्वी काय असते, हादरत असते. आणि 5व्यांदा ज्यावेळेस ते आपल्या महापरिनिब्बाणाची घोषणा करतात त्यावेळेस ही पृथ्वी हादरत असते. आणि 6व्यांदा ज्यावेळेस त्यांचं महापरिनिब्बाण होते तर त्याच वेळेस ही पृथ्वी हादरत असते. 6 वेळेस ही पृथ्वी काय करत असते, हादरत असते. कारण वजन येत असते, एका सत्पुरुषाचं वजन असते, कारण त्याच्या पारमिता तेवढ्या परिपूर्ण आणि परिपुष्ट असतात. त्याच्यामुळे ही हादरतही असते. हा निसर्गही तेवढा त्यांना साथ देत असतो. दायकांनो ज्यावेळेस ह्या बोधिसत्वाचा जन्म होतो, आता जन्म होत असताना काय असते की त्या जन्माच्या क्षणाला जेव्हा त्या आपल्या आईच्या गर्भातून बाहेर पडत असतात, एक तर त्या जन्माच्या वेळेस जे लोक आजारी असतात, रोगी असतात, तर ते त्या जन्माच्या पर्यंत म्हणजे जन्मापासून ते जन्म होतपर्यंत त्या क्षणापर्यंत तो व्यक्ती त्याला रोग आहे असं अजिबात वाटत नाही. जो व्यक्ती ज्याला चालता येत नसेल तो त्या बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेस त्याला चालताही येते. म्हणजे त्या बोधिसत्व जन्माच्या वेळेस दुःख अशी गोष्ट राहत नाही, अजिबात राहत नाही. ज्याला डोळ्याने दिसत नाही त्याला डोळ्याने काही वेळापर्यंत दिसायला लागते. केव्हापर्यंत? जेव्हापर्यंत या बोधिसत्वाचा जन्म होत असते. नंतर जैसे ते वैसे. नंतर ज्यांना उभं राहत नाही त्याला उभं राहता येते. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांना कमरेचा त्रास नसते. ज्यांना मोठे मोठे आजार असते त्या क्षणापर्यंत ते आजारमुक्त होतात, रोगमुक्त होतात, दुःखमुक्त होतात जन्माच्या वेळेसपर्यंत. कारण बोधिसत्वाचा प्रभाव तेवढा मोठा असतो, कारण बोधिसत्व हा सम्यक संबुद्ध बनण्यासाठी येत असतो. तर त्यामुळे ही पृथ्वी सुद्धा तशा पद्धतीने, इवन निरय अग्नी जर असेल तर ही सुद्धा त्या वेळेसपर्यंत शांत होत असते. एवढं उत्तम म्हणजे प्रभावशाली त्यांच्या जन्माचं हे असते. मला अनेक दायिकेंनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेकदा पाठवलं की भंतेजी त्या कालखंडात अनेक लोकांचे जन्म झाले, त्यावेळेस त्या म्हणजे दिवसाला अनेक लोकांचे जन्म झाले. पण दायकांनो हे समजून घ्या की ज्यावेळेस बोधिसत्व जन्माला येतात तर त्यांच्या सोबत 8च व्यक्ती जन्माला येतात. त्यांच्या वेळेत, त्या क्षणाला, त्यांचा जन्म झाल्यानंतर त्या दिवसाला 100 लोक जन्माला येतील, शेकडो लोक जन्माला येतील. पण ज्यावेळेस बोधिसत्व जन्माला येतात त्यावेळेस फक्त फक्त 8च लोक हे जन्माला येतात. हे समजून घेऊया आधी. आता 8 लोक म्हणजे कोण? एक तर बोधिसत्व जन्माला येतात. सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस ते जन्माला आले तर लगेच ते आपला उजवा पाय या पृथ्वी तलावर ठेवतात, या भूमीवर ठेवतात आणि लगेच कमळाचं पुष्प उगते. असे 7 पावलं चालतात. पण 7 पावलं चालायच्या ज्यावेळेस ते पहिला पाऊल टाकतात आणि पाऊल टाकल्याबरोबर एक हात खाली करतात आणि एक हात वर करतात आणि एक पाऊल जसं टाकतात तर 5 पद्धतीच्या त्या घोषणा करतात. घोषणा म्हणजे कोणत्या? ते घोषणा करतात, अग्गोहमस्मी लोकस्य, मी या सर्व लोकांमध्ये अग्र आहे. जेठ्ठोहमस्मी लोकस्य, या सर्व लोकांमध्ये मी ज्येष्ठ आहे. सेठ्ठोहमस्मी लोकस्य, या सर्व लोकांमध्ये मी श्रेष्ठ आहे. अयं अंतिमा जाती, म्हणजे मी आता या पृथ्वी तलावर, या भूतलावर शेवटचा जन्म घेतलेला आहे. मग म्हणतात नथी दानी
पुनर्भवती, म्हणजे मी आता माझा आता शेवटचा जन्म अजिबात होणार नाही. अशा 5 पद्धतीच्या घोषणा हे बोधिसत्व करत असतात. आणि कमळाचे पुष्प हे उगत असतात आणि उगल्याबरोबर या बोधिसत्वाचा जन्म होतो. या बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेस अजून 7 लोकांचे जन्म होतात, ते समजून घेऊ. एक तर ते म्हणजे यशोधरा. ज्यावेळेस बोधिसत्वाचा जन्म होत असते तर यशोधरा सुद्धा देवदहाला जन्माला येते. एक जन्माला येते. दुसरं, ज्यावेळेस हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस आनंद याचा सुद्धा जन्म जो आहे तो कपिलवस्तूला होत असतो. हे झाले 2. तिसरं, जे कालुदाय नावाचे भंतेजी आहेत, भगवंताला बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर 1 वर्षाने आणणारे, आपल्या कपिलवस्तूमध्ये आणणारे जर कोणी असतील तर ते म्हणजे कालुदाय नावाचे जे भंतेजी आहेत, तर ते सुद्धा, त्यांचा सुद्धा जन्म तेव्हाच होतो. हे झाले 3. 4, जो नेहमी सिद्धार्थ गौतमाच्या सोबत नेहमी मित्र म्हणून राहत असतो आणि नेहमी त्यांच्या पाठीशी म्हणून एक रक्षक म्हणून राहत असतो, तो म्हणजे छन्न. त्याचा सुद्धा जन्म त्याच दिवसाला होत असतात, त्याच वेळेला होत असतो. किती झाले? 4 झाले. आणि 5 म्हणजे जे लहानपणापासून ते गृहत्यागापर्यंत, म्हणजे बोधिसत्वाच्या लहानपणापासून ते गृहत्यागापर्यंत जो नेहमी बोधिसत्वाला आपल्या पाठीवर बसवून फिरवत असतो, सर्वात आवडता प्रिय म्हणजे कंठक म्हणजे घोडा, याचा सुद्धा जन्म जो आहे तो याच वेळेला होत असतो. या दिवसालाही होतो, याच वेळेला होतो. हे झाले 5. आणि 6वं, आम्ही सर्वजण हे बोधिवृक्ष पाहतो दायकांनो. अनेक लोक तुम्ही बघतात, पण या बोधिवृक्ष ज्या वेळेस बोधिसत्वाचा जन्म होतो त्या बोधिवृक्षाचा जन्म सुद्धा अंकुरित ते याच दिवसाला होत असते, याच वेळेला होत असते. त्याच्या आधी हे वृक्ष अंकुरित नसते, हे समजून घ्या. दुसरी गोष्ट, हे अंकुरित सर्वात आधी कुठे होते? हे सर्वात आधी महत्वाचं, ज्या ठिकाणी हे जे बोधिसत्व बुद्धत्व ज्या ठिकाणी प्राप्त करतील, ज्ञान प्राप्त करतील, जसं बुद्धगया आहे त्याच ठिकाणी पहिल्यांदाही अंकुरित होते. त्यांचाही जन्म याच दिवसाला होत असतो, ते म्हणजे बोधिवृक्ष. आणि 7वं, ते म्हणजे 4 सोन्याचे जे घडे असतात ते सुद्धा जन्माला याच दिवसाला येत असतात. म्हणजे बोधिसत्वानी आपल्या जीवनामध्ये जे काही शील पालन केलं, समाधीचा अभ्यास केला, दानादी पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, उपोसत कर्म केलं, या कुशल कर्माच्या आधारावर त्यांच्या आयुष्यात 4 घडे जन्माला येतात. ते जन्माला आल्या त्यांना म्हणजे कधीही कोणतीही पैशाची, कोणत्याही गोष्टीची अडचण भासू नये म्हणून त्यासाठी त्यांनी किती तिथे एवढं मोठे असतात की ते न संपण्यासारखे असतात म्हणून. आणि ती गोष्ट ते यशोधराला सांगत असतात. दायकांनो, याचंही कारण आहे, हे जे मी 7 लोक सांगितले आणि बोधिसत्व सिद्धार्थ यांचा गौतम, हे जे आहेत हे 8 लोक, हे फक्त 8च लोक, फक्त 8च लोक या वैशाख पौर्णिमेच्या बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेस हे 7च लोक जन्माला येतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग त्यांचा जन्म झाल्यानंतर त्याच्या काही वेळानंतर अनेक लोक जन्माला येतील, पण बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेस हे 7च लोक जन्माला येतात. काय? याचं कारणही आहे. कारण यशोधरा जी आहे, ही यशोधराने या जीवनात संकल्प केला नाही, तिने दीपंकर बुद्धाच्या कालखंडापासून संकल्प केला. सुमेधाच्या कालखंडापासून, सुमेध ज्यावेळेस होता त्यावेळेस सुद्धा ती त्याची पत्नी होती, त्यावेळेसही त्यांनी संकल्प केला की मी सुद्धा प्रत्येक जीवनामध्ये यांची सहचारिणी म्हणून राहील. म्हणजे तिने सुद्धा कितीतरी लाख कल्पाची पारमिता परिपूर्ण करून बोधिसत्वासोबत जगण्याची पारमिता परिपूर्ण केली. म्हणजे लग्न झालं 16व्या वर्षी, गृहत्याग केलं 29व्या वर्षी, तब्बल 13-14 वर्षाचा जो फासला आहे, म्हणजे बोधिसत्वासोबत म्हणजे
लग्नानंतरही सहचारणी म्हणून ती 14 वर्ष, म्हणजे 14 वर्ष तर ती राहिली, पण एवढ्या दिवसाचं पूर्व जीवनातलं जे काही पुण्यकर्म होतं त्या पुण्यकर्माच्या आधारावर तिचाही जन्म झाला. आनंद भंतेजी जे सेवक आहेत, आनंद भंतेजी म्हणजे म्हणजे ज्या वेळेस बुद्धत्व प्राप्तीपासून म्हणजे तब्बल 25 वर्ष ज्या सम्यक संबुद्धाच्या सोबत राहिले. म्हणजे आता तुम्हा सर्वांना माहिती असेल की आनंद भंतेजी जे आहेत हे शोतापत्ती फळाला प्राप्त होते. एक सम्यक संबुद्ध जर असतील तर त्यांचा जो सेवक असतो, जो अग्रसेवक असतो, सेवा देत सेवा करत असतो, ते बुद्ध हयात असताना तो अरत्व प्राप्त करत नाही. हा एक क्रायटेरिया पहिलाच आहे. आणि दुसरं, महापरिनिब्बाण झाल्यानंतरच तो व्यक्ती अरत्व प्राप्त करतो. त्याच्या आधी तो अरत्व फळाला प्राप्त होत नाही. हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. कारण अरत जर झाला तर त्याला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील, आणि सर्व प्रश्नाची उत्तरं जर मिळाली तर मग आनंद भंतेजी वेगवेगळ्या विषयावर प्रश्न तरी कसे उपस्थित करतील. म्हणून जे सेवक असतात ते श्रोतापन्नच असतात. त्याला चुल्लप श्रोतापन्नही चालत नाही, परिपूर्ण श्रोतापन्न चालतात. तेच व्यक्ती सम्यक संबुद्धाचे सेवक बनत असतात. तर आनंदाने 25 वर्ष त्यांची सेवा केली. पण अनेक जीवनात, अनेक बुद्धाच्या कालखंडात त्यांनी संकल्प केला की मी सुद्धा एकदा तरी जीवनामध्ये मी बुद्धाचा सेवक राहील. म्हणून तो सुद्धा जन्माला त्याच वेळेस येतो. पुन्हा कालुदाय नावाचे भंतेजी, आपणा सर्वांना माहिती आहे की हे जे कालुदाय नावाचे एकमेव असे भंतेजी आहेत, हे कालुदाय नावाचे भंतेजी ज्या पद्धतीने बुद्धांच्या अंगातून 7 रश्मी निघायच्या, तर या कालुदाय नावाच्या भंतेजींच्या अंगातून 5 रश्मी निघायच्या. 5 रश्मी निघायचे. हे जे अनेक लोक म्हणतात पंचशिलेचा झेंडा आपण म्हणतो, पण त्याला मुळात नाव धम्मध्वज आहे. तर हे कालुदाय नावाचे भंतेजी एकमेव होते की त्यांच्या अंगातून 5 रश्मी निघायच्या, पण बुद्धाच्या अंगातून 7 रश्मी निघायच्या. तर एकमेव असे व्यक्ती होते. आणि अनेक म्हणजे अनेक प्रयत्नातून, म्हणजे शुद्धोधनाच्या अनेकदा त्यांनी विनंती केली. महाप्रजापती गौतमीने विनंती केली, आणि तेव्हा कुठं भगवंतांना प्रथमता कपिलवस्तूला आणण्याचं जर कोणाचं श्रेय असेल तर ते कालुदाय नावाचं भंतेजी. तेही सुद्धा भगवंताच्या सोबत राहिले, वावरले. त्यांचंही पुण्यबल अनेक जीवनाचं होतं. म्हणून बुद्धाच्या सोबतही, म्हणजे बोधिसत्वाच्या सोबत जन्माला आलेत. आणि बुद्ध झाल्यानंतर कालुदाय भंतेजीने चिवरही घेतलं, आणि चिवर घेऊन परिधान करून बुद्धाच्या सोबत आले. ते त्यांचं पुण्यबल. तुम्हा सर्वांना माहिती असेल की छन्न नेहमी बोधिसत्वाच्या लहानपणापासून त्याचा एक अंगरक्षक म्हणून काम करणारे त्यांचे नेहमी अंगरक्षक. कारण बोधिसत्वाचा अंगरक्षकही बनण्यासाठी कुशल कर्माची गरज असते. तो नेहमी, म्हणजे भगवान सिद्धार्थ बोधिसत्व जेव्हापासून, म्हणजे जन्मापासून ते गृहत्यागापर्यंत त्यांच्या सोबत जर कोणी असेल तर तो म्हणजे छन्न. आनंद भंतेजी 25 वर्ष राहिले, पण हा छन्न जो आहे हा गृहत्यागापर्यंत म्हणजे 29 वर्ष या बोधिसत्वाच्या सोबत राहिलं. तर त्याचीही पारमी खूप, म्हणजे बोधिसत्वाच्या गृहत्यागाची म्हणजे महानिष्कम्य पारमिता परिपूर्ण करण्याच्या शेवटपर्यंत हा छन्न सोबत होता. पुन्हा जो कंटक आहे, हा कंटक सुद्धा जो आहे हा लहानपणापासून सिद्धार्थ गौतमाच्या जवळ राहायचा बोधिसत्वाच्या, आणि नेहमी बोधिसत्वाच्या नेहमी आवडता असायचा, दिसायला देखणा आणि सुंदर असायचा. तर नेहमी दायकांनो हा जो कंटक जो आहे, हा कंटक सुद्धा एकदम बुद्धाच्या, एकदम बोधिसत्वाच्या नेहमी जवळ असायचा. आणि शेवटपर्यंत, म्हणजे महानिष्कम्य पारमिता परिपूर्ण करतपर्यंत हा जो कंटक होता हा सोबतच राहिलेला आहे, असंही दिसून येते. म्हणून दायकांनो आपण समजून घ्या. म्हणून ज्यावेळेस कालुदाय भंतेजींनी ज्यावेळेस हे जे 4 जे घडे आहेत, हे 4 जे घडे म्हणतात की
या संदर्भात जी माहिती आहे ही माहिती उत्तम पद्धतीने आपण म्हणजे उत्तम पद्धतीने जी माहिती आहे ही माहिती उत्तम पद्धतीने यशोधराला सुद्धा बोधिसत्वाने सांगितली होती की माझ्याकडे 4 पद्धतीचे घडे आहेत आणि तुला जर समजा काही तुटवडा पडला तर त्याच्यातून तू सोने नाणे मोहरे घेऊ शकतेस, जेणेकरून तुला कोणताही तुटवडा पडणार नाही. तेव्हा ही ज्यावेळेस सिद्धार्थ भगवान सम्यक संबुद्ध कपिल वस्तूला पहिल्यांदा येतात आणि राहुलाला वरून सांगते की बघ म्हणते तुझे, राहुल विचारते की माझे वडील कोणते आहेत, मी कसं ओळखावं, कारण एवढे एवढे संन्याशी दिसत आहेत, माझ्या वडिलांना मी ओळखायचं कसं. तर त्यावेळेस ही जी यशोधरा जी माता आहे ही माता त्यांच्या शरीराचं गुणगौरव करते, त्यांच्या गुणांचं अवलोकन करते, त्यांच्या गुणांना सांगते की त्यांचा चेहरा कसा आहे, त्यांचे हात कसे आहेत, त्यांची बोटं कशी आहेत, त्यांच्या 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 चेहऱ्याची ठेवण कशी आहे, त्यांचे डोळे कसे आहेत, हे जेव्हा समजावून सांगते तेव्हा तेव्हाच राहुल म्हणते की असे दिसणारे एकमेव पुरुष म्हणजे ते समोरचे आहेत, तेच आहेत म्हणतात. तर यशोधरा म्हणते हेच तुझे पिता आहेत, हेच तुझे बाबा आहेत. लगेच जा म्हणते, त्यांच्याकडे सर्वात मोठं खजिना आहे म्हणतात, तुला जर वाटलं तर मागून घे म्हणतात. हा राहुल जातो आणि जाता जाता पळत या भगवान बुद्धाच्या मागे जातो आणि भगवान बुद्धाच्या मागे जाऊन तो अगदी पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर लगेच तो एक गोष्ट उच्चारतो, भगवंतांना उच्चारतो, तुमच्याकडे अनेक तुमच्याकडे संपत्ती आहे, तुम्ही मला ती संपत्ती द्यावी, माझ्या वाट्याला येणारी ती संपत्ती तुम्ही देण्यात यावी. तेव्हा बुद्ध म्हणतात तुला कोणती अशी संपत्ती पाहिजे राहुला, तर ती मी तुला देऊ, की ती संपणारी पाहिजे की न संपणारी पाहिजे. तर राहुल म्हणते की मला न संपणारी तुम्ही द्या. तर भगवान बुद्ध त्याला समजावून सांगतात की खऱ्या अर्थाने संपणारी संपत्ती कोणती आहे आणि टिकून राहणारी संपत्ती. भगवान बुद्ध उपदेश करतात आणि उपदेश केल्याबरोबर भगवान बुद्ध उपदेश जसं करतात, लगेच राहुल म्हणतो की मला आता ही न संपणारीच संपत्ती सर्वात उत्तम वाटते. आणि अशी उत्तम वाटल्याबरोबरच एका क्षणामध्ये याच्यामध्ये म्हणतात की मला ती संपत्तीच पाहिजे, न संपणारी, हे दुःखाची संपत्ती, काही काळापर्यंत टिकणारी संपत्ती नको. लगेच भगवान बुद्ध म्हणतात सारिपुत्तांना, सारिपुत्त या राहुलाला प्रवज्जित कर. या पृथ्वी तलावर या बुद्ध शासनामध्ये पहिला श्रमण बनणारा जर कोणी व्यक्ती असेल ते म्हणजे राहुल भंतेजी. तर असो दायिकांनो, तुम्हा सर्वांना या बोधिसत्वाच्या संदर्भात म्हणजे मी माहिती सांगितली आहे. हाच तो वेळ होता की म्हणजे 8वं म्हणजे बोधिवृक्ष सुद्धा याच कालखंडात, याच वेळेला, या क्षणाला जन्माला येते, अन्य कोणत्याहीच वेळेला जन्माला येत नाही. हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी जीवशास्त्राचा अभ्यास करत असाल, वनशास्त्राचा अभ्यास करत असाल तर बघा की निदान कमीत कमी या बोधिवृक्षाची उत्पत्ती कधीपासून आहे ते जर तुम्ही बघितली तर निश्चित, आणि प्रत्येक बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेसच हे काय असतात, हे जे बोधिसत्व असतात या बोधिसत्वाच्या जन्माच्या वेळेसच हे बोधिवृक्ष हे जन्माला येत असतात. म्हणून दायकांनो, आजचं अतिशय महत्त्वाचं होतं. कालच्या उपासिकेने, लहानशा चिमुरड्या उपासिकेने जो काही प्रश्न केला होता की बोधिसत्वाच्या संदर्भात, बोधिसत्वाच्या जन्माच्या संदर्भात, बोधिसत्वाच्या कोणकोणत्या वेळेस जन्माला येते त्या संदर्भात, तर मला असं वाटते त्या दायिकाला, त्या उपासिकेला, लहानशा चिमुरड्या उपासिकेला ती गोष्ट ही देसनेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना कळलं असेल. दायकांनो, अनेक गोष्टी आहेत. जसं तुम्ही जर विचार केला असेल तर भगवंतांना 7 सप्ताह घालवल्यानंतर बुद्धत्व जेव्हा प्राप्त झालं, तीही गोष्ट एक आगळी वेगळी आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं महापरिनिब्बाण झालं तर महापरिनिब्बाणाचा वेळ कसा होता,
म्हणजे कोणत्या दिशेला डोकं होतं, कोणत्या दिशेला पाय होतं, हाताची ठेवण कशी होती, त्यांच्या जवळ कोण होतं, शेवटच्या क्षणाला म्हणजे डोळे पापणी लावण्याच्या वेळेस कोणाला सर्वात महत्वाचा धम्मोपदेश केला आणि त्याचं काय कारण होतं सांगण्याचं, आणि बुद्धाला महापरिनिब्बाण झाल्यानंतर किती दिवस ठेवण्यात आलं, त्याला दिवस ठेवल्यानंतर किती कसं त्यांना अग्नी देण्यात आली, हे सर्व मार्मिक कारणे आहेत. एकद्या वेळेस वेळ मिळेल पुढच्या धम्मदेशना, तसं मागच्या धम्मदेशनेला मी याची उकल खूप उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. जेवढं माझं वाचन आहे, जेवढं मला कळते, जेवढं मला धम्म समजते, मी त्या पद्धतीने आपणा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो. तरी दायिकांनो, प्रत्येक ठिकाणी आता बोधिसत्व हा उल्लेख येतोय, परंतु निदान तुम्ही बघितलं असेल की आपण सिद्धार्थ भगवान सम्यक संबुद्धच आपण उच्चारतो, म्हणून कुठे कुठे बोधिसत्वाच्या जागी उल्लेख जरी झाला असेल तर समजून घ्या, मी सुद्धा, आपण सर्व अभ्यासू आहात, जिज्ञासू आहात. निश्चित आपण सद्धम्म आकलन करून, म्हणून दायिका, उपासक उपासिका, आजचा उपोषणाचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करण्याचा दिवस. या दिवसाला तुम्ही सर्वांनी खूप उत्तम पद्धतीने धम्माचा अभ्यास करावं, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करावं, हीच मंगलकामना व्यक्त करतो. आज सकाळपासून अनेक दायिका, कोणी चिवर दान देते, कोणी अष्टपरिष्कार दान देते, काही लहान चिमुकल्या पोरींनी, मुलांनी छोट्या छोट्या औषधी दान, वेसज्ज दान आणलं, काही उपासिकेंनी पुष्प सजवून आणले, काही उपासिकेंनी भंतेजी आज बोधिसत्वाची आज आपण आंघोळ करायची, अशा हेतूने सुद्धा अनेक लोक आलेत. म्हणून अनेक दायिकेंसाठी ही देशना अतिशय महत्त्वाची होती. मला वाटते तुम्हाला कळली असेल, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. निश्चित आपण ते समजून घ्या. आपण सर्व उपासक उपासिकेंना पुनश्च एकदा मी या त्रिगुणी वैशाख पौर्णिमेच्या पर्वावर आणि बुद्ध जयंतीच्या पर्वावर आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो. ज्याप्रमाणे चंद्र यावेळेस लख प्रकाशित देतो, त्याच पद्धतीने आपण आपलं शील समाधी प्रज्ञा असं लखलखीत ठेवलं पाहिजे. असं लखलखीत ठेवून आपण संकल्पही उत्तम केला पाहिजे. निश्चित या पुण्य बलाने, या कुशल कर्माने तुमचं सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. आपणा सर्वांना आशीर्वाद देतो आणि आपल्या धम्मदेशनेला समापन करतो. सवित्यो विभजन्तु सब रोगो विनशतु, माते भवन अंतरायो, सुखी दीर्घायु को भव, अभिवादन शीलेश निचन वड्डा पचारिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयुवन्नो सुखं बलन्ति. सुखी हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो, मंगल हो, कल्याण, सुखी हो, सुखी.